नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे माळरानावरचं म्हातारं. कथेचे लेखक शुभम रोकडे. ही गोष्ट खरंच घडली आहे का? घडली असेल तर त्याचा पुरावा काय? आणि पुरावा नसेल तर ही गोष्ट खरी कशावरून म्हणायची? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील नाही. माझ्यासोबत ही घटना घडली तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो. माझ्या कॉलेजचे कॅम्पस शिरूरपासून 7 किलोमीटरवर दूर होते. शिरूरचं माळरान म्हणून प्रसिद्ध असलेल्या विस्तीर्ण माळरानावर मागच्या 22 वर्षापासून ते कॉलेज हळूहळू वाढतच चाललं होतं. माझं गाव एकलपूर शिरूर तालुक्यातच येतं. गावापासून शिरूर 15 किलोमीटरवर आहे आणि तिथून कॉलेज 7 किलोमीटरवर. यामुळे शिरूर मार्गे कॉलेजला गेलं तर जवळपास 22 किलोमीटर अंतर पडतंय. पण आमच्या गावातून कॉलेजकडे जाणारा एक रस्ता आहे. त्या मार्गे गेलं तर कॉलेज फक्त 13 किलोमीटर पडतं. त्यामुळे मी तो शॉर्टकट नेहमी वापरायचो. अंतर, वेळ आणि पैसा सगळंच वाचायचं. तो रस्ता तसा सुनसान आहे. वाटेत एक छोटीशी वस्ती सोडली तर बाकी सगळं पडीक माळरान आहे. नाही म्हणायला मध्येच एका ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे. तो मारुती नवसाला पावतो असं म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी स्वतः त्या मारुतीची स्थापना केली होती अशी ही एक आख्यायिका आहे. वर्षातून एकदा त्या मारुतीची यात्रा भरते. एरवी शनिवार वगळता तेथे कोणीच नसतं. तर ही झाली सगळी पार्श्वभूमी. आता जास्त वेळ न घालवता घटनेकडे येतो. मी दररोज दुचाकीवरून ये जा करत असे. त्या दिवशी दुपारी 4च्या सुमारास प्रॅक्टिकल झाल्यानंतर मी मित्रांबरोबर हॉस्टेलवर गेलो. गप्पा मारत, धिंगाणा घालत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. म्हणता म्हणता रात्रीच्या 8 वाजल्या. मी घरी जायला निघालो होतो. पण अचानकच आमचा शिरूरला जाऊन पिक्चर बघायचा कार्यक्रम ठरला. अगोदर आम्ही कॉलेजच्या जवळ असणाऱ्या एका धाब्यावर जाऊन मस्तपैकी जेवलो आणि मग शिरूरला निघालो. पिक्चर संपायला जवळपास 12:30 वाजले. पिक्चर संपला की आम्ही लगेच हॉस्टेलकडे निघालो. त्या दिवशी मित्रांनी मला हॉस्टेलवरच राहायचा आग्रह केला होता. पण मला घरी जायचा कंड होता. मित्रांना हॉस्टेलवर सोडून माळरानाच्या शॉर्टकटने मी एकलपूरला घराकडे जायला निघालो. सवयीचा रस्ता होता. मागची 2 वर्ष मी त्याच वाटेने येत होतो. आतापर्यंत मला कधीच विचित्र अनुभव आला नव्हता. तसा माझा भूतकेत किंवा देवादिकांवर फारसा विश्वास नव्हता. पण काही झालं तरी रात्रीची भीती वाटायची ती वाटतेच. मी त्या रस्त्याने रात्री अनेकदा प्रवास केला होता. पण मला त्या दिवशी जशी भीती वाटत होती तशी कधीच वाटली नव्हती. माझं मन जणू त्या भीतीच्या माध्यमातून काही वेळानंतर घडणाऱ्या अभद्र गोष्टीची जाणीव करून देत होतं. मी त्या भीतीकडे दुर्लक्ष केलं. त्या भीतीचं मला हसूच आलं. आजच्या काळात भूताला कोणी घाबरतं का? मी विचार केला. माझी गाडी तोपर्यंत कॉलेजपासून बरीच दूर आली होती. माळरानावर गडद अंधार पसरला होता. दूरदूरपर्यंत कोणताच प्रकाश नव्हता. जणू काही मी कोणत्या तरी दुसऱ्याच जगात आलो होतो. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाशही नेहमीपेक्षा डीम आणि कमी वाटत होता. तेव्हा उगाचच माझ्या मनात विचार आला, हेडलाईटचा प्रकाश आहे तेवढाच आहे, आजूबाजूचा अंधार मात्र
दररोजच्यापेक्षा गडद आहे. त्या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला. अगोदरच गारगार वारा आणि त्यात मनात येणारे ते भयकारी विचार. माझं अंग किंचितसं थरथरू लागलं. मी हाताची मूठ पिळत दुचाकीचा वेग वाढवला. कावऱ्या बावऱ्या नजरेने सगळीकडे बघू लागलो. गाडीच्या प्रकाशाने तयार होणाऱ्या सावल्या मला राक्षसी आकारासारख्या वाटू लागल्या. अमानवीय असं काही नसतं हे माहिती असूनही माझं मन प्रचंड घाबरलं होतं. मी संपूर्ण मूठ पिळत गाडी जेवढ्या वेगात पळवता येईल तेवढ्या वेगात पळवायला सुरुवात केली. आणि तेव्हाच ती घटना घडली. मी भरमसाठ वेगात रिकाम्या रस्त्याने जात असताना अचानक रस्त्याच्या मधोमध बरोबर माझ्या गाडीच्या समोर एक म्हातारा पाठमोरा उभा राहिला. माझी नजर रस्त्यावरच होती. तो रस्त्यावर चालत असता तर मला दिसला असता. तो रस्त्यावर चालत नव्हता. मला तो म्हातारा कुठेच दिसला नव्हता. मला माहिती आहे तो अचानकच त्या ठिकाणी जणू प्रकट झाला होता. मी करकचून ब्रेक मारत गाडी आवरण्याचा प्रयत्न केला, पण मला उशीर झाला होता. गाडी त्या म्हाताऱ्याला धडकली. तो चाकाखाली आला आणि मी गाडीसकट घसरत गेलो. मला हाताला थोडंफार खरचटलं, बाकी जास्त काही लागलं नाही. मी घाबरून पटकन उठलो. भीतीच्या भरात गाडी पळवत होतो आणि बिचाऱ्या म्हाताऱ्याच्या अंगावर मी गाडी घातली. आता माझं काही खरं नव्हतं असं मला वाटू लागलं. मी पटकन माझा मोबाईल काढला. फ्लॅशलाईट लावून मी मागच्या बाजूला फिरवली आणि माझ्या अंगावर सारखन काटा आला. मगाशी दिसलेला तो म्हातारा आता तिथे कुठेच नव्हता. मी फ्लॅशलाईट सगळीकडे फिरवली. कुठेच काहीच नव्हतं. माझ्या हृदयाची धडधड वाढली. हाताच्या पंजाला घाम फुटू लागला. तिथे काहीच नव्हतं तर मी धडकलो कशाला? मला विचार करूयेना. मी पटकन गाडीकडे गेलो. मोबाईल खिशात टाकत मी गाडी उचलली आणि गाडीवर बसून बटन स्टार्ट करू लागलो. पण गाडी सुरू होत नव्हती. भीतीने आता मला काहीच सुचेनासं झालं होतं. मी सारखा आजूबाजूला पाहत होतो, पण अंधारात काहीच दिसत नव्हतं. तिथून पटकन निघायला पाहिजे असं मात्र सारखं वाटत होतं. मनावर एक वेगळाच ताण येत होता. मी गाडीची किक मारू लागलो. काही वेळा ट्राय केल्यानंतर गाडी सुरू झाली. मी गाडीचा गिअर टाकत होतो. त्यावेळी अचानक मला वेगळीच गरमी जाणवली. इतक्या वेळ सातत्याने गार वाऱ्याची सवय झालेली. ती गरम हवा कुठून आली? मी मान वळून बघणार होतो तेव्हा माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. तो हात भट्टीत गरम करून काढलेल्या लोखंडासारखा तापलेला होता. माझ्या शर्टाचं कापड जळालं आणि त्वचेला चटका बसला. मी गिअर टाकला, क्लच सोडला आणि मूठ पिळताच गाडी पुढे गेली. जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा पांढरं धोतर, पांढरा सदरा आणि पिवळ्या पटक्यात असलेला हाडांचा सांगाडा वेगाने माझ्या मागे धावत होता. माझं अंग थरथरू लागलं. हृदयाचे ठोके वाढले. मी सगळी मूठ पिळत गाडी शक्य तेवढ्या जास्त वेगात नेत होतो, पण त्या सांगाड्यातील व माझ्यातील अंतर वाढण्याऐवजी कमी होत चाललं होतं. तो सापळा आता माझ्या अधिकच जवळ येत चालला होता. भीतीने माझी भयंकर अवस्था झाली होती. डोकं चालतच नव्हतं. तेव्हाच मारुतीच्या देवळापुढे असणाऱ्या सोलार दिव्याचा शुभ्र पांढरा प्रकाश माझ्या नजरेस पडला आणि मला एक आयडिया सुचली. मी पुन्हा एकदा मागं वळून पाहिलं. तो हाडाचा सापळा माझ्या मागे काही फुटांच्या अंतरावर होता. मी गाडी पटकन मंदिराकडे वळवली. गाडीचा वेग जराही कमी न करता मी देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ आणली आणि करकचून ब्रेक मारला. गाडी देवळाच्या दारात तशीच टाकत मी उतरलो आणि लगेच आत शिरलो. गाडी प्रवेशद्वाराबाहेर पडून राहिली आणि मी सभामंडपात जात अंगारा घेत कपाळावर फासला आणि वळून माघारी बघितलं. त्या सोलार दिव्याच्या शुभ्र पांढऱ्या प्रकाशात मला तो धोतरपट्ट्यातील सांगाडा त्याच्या बिनाडोळ्याच्या खोबणीतून
माझ्याकडे रोखून पाहताना दिसला. पुढच्या क्षणी एक विचित्र किंचाळीचा आवाज मला कानठळ्या बसवत गेला. तो सोलार दिवा बंद झाला. देवळातील सगळा प्रकाश नाहीसा झाला. मारुतीच्या मूर्तीसमोर लावलेला समई वगळता सगळीकडे अंधार पसरला. मी राम राम म्हणत मी त्या समईजवळ बसलो आणि अंधारात बाहेरच्या बाजूने बघतच राहिलो. रात्रभर चित्रविचित्र आवाज येत राहिले. पहाटेच्या सुमारास ते आवाज कमी झाले. तरीही मला बाहेर जायचं धाडस होत नव्हतं. सकाळी दिवस उघडल्यावर मी जेव्हा बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा माझी गाडी जळून खाक झाली होती. तिथून पुढे मी उरलेल्या कॉलेजच्या 2 वर्षात रात्री कधीच त्या वाटेने प्रवास केला नाही. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.